नमस्कार. ओम नमः शिवाय. आज श्रावणाचा पहिला सोमवार आणि आपण आजपासून पारायणाला सुरुवात करणार आहोत. माझ्या भक्ती अमृतधारा चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आपण रोज एक अध्याय घेणार आहोत आणि त्या अध्यायामध्ये मराठीत अर्थ सुद्धा त्या अध्यायात कोणती कथा आहे किंवा काय लिहिलेलं आहे ते आधी मी सांगणार आहे. तर पहिल्या अध्यायामध्ये दाशरथ राजाची कथा आहे. प्रथम आपण गणपतीला वंदन करूया. श्री गणेशाय नमः. प्राचीन काळी नैराश्य अरण्यात यज्ञसत्र चाललेले असताना एकदा शौनकादिकांनी विनंती केल्यावरून सूत त्यांना शिवभक्तीचा महिमा सांगत होते. ते म्हणाले, सज्जन हो, शिवचरित्राचा महिमा अपरंपार आहे. जो कोणी ते श्रद्धेने ऐकतो त्याची पापे नष्ट होऊन त्याला आयु, आरोग्य, संतती व संपत्ती प्राप्त होते. ओम नमः शिवाय हा जप सर्व इष्ट फळे देणारा असून शिव उपासनेनेच सर्व व्रते व यात्रा याचे पुण्य मिळते. आता याविषयी एक जुनी कथा सांगतो. फार पूर्वी मथुरा नगरात दाश्रय नावाचा यदुवंशी राजा राज्य करत होता. काशी राजाची मुलगी कलावती ही त्याची पट्टराणी होती. एकदा राजांनी तिला स्वतःच्या महालात बोलावले, पण ती आली नाही. म्हणून तो आपणहून तिच्या महालात गेला व त्यांनी तिला महालात का आली नाही याचे कारण विचारले. तेव्हा ती म्हणाली, नाथ, सध्या मी व्रतस्थ असून शंकराची उपासना करत आहे, म्हणून आपण बोलवूनही मी आले नाही, तरी मला क्षमा करा. पण त्यांनी कलावतीला बळाने जबरदस्तीने आपल्या बाहुपाशात ओढले. तोच तप्त लोखंडाच्या खांबाला मिठी मारल्यावर जसं अंग भासतं तसं राजाचं अंग भाजलं. तेव्हा हा काय प्रकार आहे अशी विचारणा राजांनी तिला केली. ती म्हणाली, नाथ, रागवू नका. मी महामुनी दुर्वासाकडून पंचाक्षरी मंत्राची दीक्षा घेतलेली आहे, म्हणून मी पावन झाले आहे. पण तुम्ही जप, तप, शिवाचरण यापैकी काहीही करत नाही. अभक्षण म्हणजेच मांसाहार भक्षण करता आणि त्यातही तुमच्या हातून अनेक पापे घडलेली आहेत. त्यामुळे तुमचं शरीर अपवित्र झालं आहे आणि पुढे आपल्या नशिबी नरक यात्राच आहेत. ते ऐकून त्याला आपल्या दुष्कृत्याचा आणि दोषांचा पश्चाताप वाटू लागला. त्यांनी तिला शिवमंत्र देण्याविषयी विनंती केली, पण पती हा आपला गुरु आहे आणि पती हा परमेश्वर असल्यामुळे पतीला मंत्र देता येत नाही असं सांगून तिने राजाला गर्गमुनींकडे नेले. त्यावेळी राजाचा अनुताप व निश्चय पाहून गर्गमुनींनी त्या दोघांकडून यथासांग शिवपूजन करून घेतले आणि परमकृपेने राजाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला शिवमंत्र सांगितला. त्यावेळी त्या मंत्रांनी राजाला निजबोध झाला. त्याच्या अंतकरणातील अंधकार नाहीसा झाला. त्याचे मनोविकार नष्ट झाले. त्याच वेळी या मंत्र प्रभावाने राजाच्या शरीरातून पापरूपी असंख्य कावळे जळत होरपळत बाहेर पडू लागले. हे पाप निघून जाताना राजाला निर्मळ हलके वाटू लागले. तो निष्पाप झाला. राजा गर्गमुनींच्या पाया पडला व स्वतःला धन्य मानू लागला. तो म्हणाला, आपण मला तारलत, पावन केलं, त्यामुळे या जन्माचे सार्थक झाले असे म्हणून त्यांनी पुन्हा त्यांना वंदन केले आणि त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट केले व तो कलावतीसह आपल्या घरी परतला. त्यानंतर राजांनी शिवमंत्राचा सतत जप केला. त्यामुळे प्रजाही राजाचे अनुकरण करू लागले. त्या प्रभावांनी त्या राज्यातील दुःख, दैन्य, आपदा गेल्या व सर्वत्र सुख, शांती व समृद्धी नांदू लागली. पहिल्या अध्यायाची कथा इथे संपत आहे आणि आपण शिवलीला ग्रंथातील अध्याय वाचत आहोत, श्रवण करणार आहोत. सगळ्यांनी श्रवण करावे ही विनंती. ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा मायाचक्र चालका अविनाशा अनंत वेशा जगतपत्ते जय जय निरुपाक्ष पंचवदना कर्म अध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्म मोचक गहना मनोज दहना मनमोहन जो भक्तवल्लभ तू हिमनगज माता भाललोचन नीलग्रीव उमानाता मस्तकी सुधरणी विराजित जाती सुमन हारवतजी पक्षीरथ प्रिय त्रिपुराक यक्षपती मित्र प्रजा पार्क दक्षमक विघ्नक संक मृगांकक निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौरव काकभक्षण निजभक्ष रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भय हारक जो स्वर्ग स्थिती अत्यंत कारक त्रिशूल पाणी शारदूल वर्मच वसन संकदात सुहास्य वदन माया विपिल दहन जो सच्चिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञानघन अचळ जो भानुकोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकळ कलिकामल दहन कमल मोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षक पज्ञजा मज रंजक जनन मरण नाशन जो कमलोद्भव भवन कमलाकार दशाशतमुख दशशकर दशशत नेत्र सुर भूसुर अहोरात्र ध्याती जया भवभयांतक भवानीवर मशानवासिनी गिरिजा गोचर जो सोधोणी तीर विहार विश्वेश्वर काशी राज जो योम हवन व्यालभूषण जो गजदमन अंधमर्दन ओंकार महाबलेश्वर आनंद घन मद गर्वभंजन अजित जो अमित गर्भ निगमागम मुज जो दिगंबर अवयव विहृत उज्जयिनी महाकाल कालातीत स्मरणे कृतार्थ भयनाशी दुरित कानन वैष्णव नर जो निजज चित्त चकोर चंद्र वेणू नुपवर महत पापहर घृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंच किर जो निजज हृदय भ्रमंजत जो सोमनाथ शशिशिखर सौराष्ट्र देश विहारित जो कौरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्र अवतार भीम भयानक भीमाशंकर तपा पार नाही ज्याच्या नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षक नागाजन जनक जो विप्रा त्रिशूळ जनक वरदायक बाण वल्लभ पंच बाणतक भवरोग वैद्य त्रिपुर हारक वैद्यनाथ अत्यादुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रिपाप शमन त्रिविध भेदरहित त्र्यंबक राज त्रिदोष शांत करुणाकार भालक जो
काम सिंधुधर विदारक कंठीरव जगदानंद कंदक कृपावर्णव हिमनगज वासी हेमवती ध्वज धव हिमकेदार अभिनव जो पंचमुकुट मायामलहरण निशी दिन गाती अमाय गुण नाही जया आदि मध्य अवसना मल्लिकार्जुन श्री शैल्यवासी जो शुक्रा रिजकांत प्रियकर भुजासंत अपहारण जोडुनी कर तेथे तिष्ठित अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐशिया शिवा सर्वोत्तमा अजा अजिता ब्रह्मानंद धामा तुझ्या वर्णाया महिमाम निज मागमा अत्यर्क्य ब्रह्मानंद महेश म्हणे श्रीधर तव गुणार्थ अगात थोर तिथे बुद्धी चित्त तर्क पोचणार न पावती पार तत्वता कनकादिह सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा अनु कोठून योम साठवे संपूर्ण ऐसी साठवण कोठून आणू मेदादी वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या पापे मोजू आता प्रकाशवया आदित्या दीप सरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र कुधर कजल जलधी मशी पात्र सुरुदुम लेखनी विचित्र करुणी लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तो मुनी धरसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयाचा किशोर इंदू त्यासी जीर्णदश वाहती दिनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णी तसे अल्पमती सत्यवती हृदया रत्नमराळ भेदित गेली तव गुण निराळ अंत नकळची समूळ तोची तटस्थ राहिला तेथे मी मंदमती कर केवी कृमू शक्य महिमांबर परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्थ मीन झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाशनीय वर म्हणे शिवलीला अमृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरीन मी जैसा धरुणी शशूचा हात अक्षर लिहिवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलवी नमी श्रोते व्हावे सावध चित्त संदक पुराणी बोलिला श्री शुकतात आगात शिवलीला अमृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंड दे नैमेष्य आरण्य शौनकादिक सुती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदा काशीचा रोहिणीपती करी तप्त श्रवण चकोरा तव भौत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिया विशेष आगात महिमा आसपास दाशरथ अवतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीला अमृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करी यावरी वेद व्यास शशी सुत म्हणे ऐका आता देऊनी चित्त शिवचरित्र परमानुभूत श्रवणे पातक पर्व जळती आयु आरोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निज जांगे सकळ तीर्थव्रताचे फळ महामकाचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे करी मळ नासती सकळ यज्ञ माझी जप यज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव षडक्षरी बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहींचे फळ एकची साचार उतरी संसार वर्ण पार ब्रह्मादी सुर ऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध दंत पातक इतुक्या सही सहार शिव तारक मंत्र जो तुष्टी पुष्टी धृती कारण मुनी निर्ज राशी हाची कल्याण करता मंत्र राज संपूर्ण अगाध महिमा न वर्णावे नवग्रहात वारसमनी थोर तैसा मंत्र शिव पंचाक्षरी कमलोद्ध भव कमलाकार अहोरात्र हाच जपती शास्त्रा माझी वेदांत तीर्था माझी प्रयागाद्भुत महाशमनाथ क्षेत्रात मंत्र राज तैसा हा शास्त्रा माझी पाशुपत देवा माझी कैलासनाथ कणकाद्री जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी देवी हा केवळ परमतत्व चित्त मात्र परब्रह्म हेची तारक मंत्र तीर्थव्रताचे संभार ओवाळून टाकावी हा मंत्र आत्मा पवित्राची खाणी कैवल्य मार्गाचा प्रकाश करणी अविद्या दाहक कानन दाहक ब्रह्मांगी सनदाधिक ज्ञानी हाची जपती स्त्री शूद्र आदी करुणी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्र ध्यानी पंचनना करणी अकरणी दोष वारणा उभेची सांडती प्राण न लागता शन भस्म होती न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करून शिव उपचारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजांगे रक्षित्री नेत्र आपल्या अंगाची सावली करी पंचवस्त्र वक्र अहोरात्र रक्षितया मंत्र जप कालागुणिनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करुणी घेई जे आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करुणी मंडित जो अमित भाषणी शांत दातक अंगी अनादित आदी भीत हंसिक अति विरिक्त तोची गुरु करावा वर्णावा ब्रह्मणी गुरु हा वेदांचे निर्धारू हा त्यापासून मंत्र उच्चारू करुणी घ्यावा प्रीतीने जरी आपण असे ठाऊक मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाची जपेतो अविचार तरी निष्फळ जाणीजे काम क्रोध मदत युक्त जे का प्राणी गुरु विरित त्यांनी ज्ञान कतिले भोत परी त्यांचे मुख न पाहावे वेदांत शास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संतांची चर्चा पूर्ण तरी गुरुविन तरीना एक म्हणती स्वप्नी आम्हा ते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकांते परी तो गुरुविन तरीना प्रत्यक्ष येऊनी देव सांगितला जरी गुह भाव तरी तो न तरेची स्वयमेव गुरुशी शरण नरगे मौजी दिकबंधना विन गायत्री मंत्र जपे तो भ्रमिष्ट अपवित्र विराहित वराडी समग्र काय व्यर्थ मुळोनी तो वाचक झाला भवस परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणती संप्राय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिपूर्ण सांप्रात नसे ठाऊक जैसा गर्भास्थान समस्त वर्ण व्यक्त स्वरूप न कळीची असो त्या मंत्राचे पुनरक्षण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैरिष्य अरण्य गोकर्ण क्षेत्र आदी करुणी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम तरी येण्याची
याची विषयी पुरातन उत्तम कथा सांगे न ती ऐका. श्रवणी पडणी निज ध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस. अनुमोद देता कथेस सर्व पापास क्षय होय. श्रवण मन निज ध्यास धरिता साक्षात्कार होय सरस. ब्रह्मांदिक मार्गदर्शक तामस श्रवणे पावन सर्व होती. तरी मधुरा मधुरा नामनगर यादव वंशी परम पवित्र दाशरथ नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी. सर्व राजे देती करभार कर जोडून नमती वारंवार. त्याच्या मुकुट रत्न किन्नरे साचार प्रपदे ज्याची उजळली. मुकुट घर्षणे करुणी किरणे पडती दिसती चरणी. जेने सत्ता वस पसरुणी पालाविन कुंभिनी. उभारती यशोध्वज जेवी शरता काळाचा दुजराज. सकळ प्रजा आणि दुज चिंतती कल्याण जयाचे. जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमाशव तेवी ऐश्वर्य चढे विशेष. जो दुर्बुद्धी दाशीस स्पर्श न करी कालक्रिय. सद्बुद्धी धर्मपतीसी रत्न स्वरूपासी तुजळे रमानाथ. दान श्रवणे समस्त याचकाचे दारिद्र्य निवटिले. भुजंगावरील दग्न समरांग्यांनी केवी प्रय अग्न. ठावन कळे रनिहून कुठार घाय भुरु जैसा. चतुर्थ विद्या 64 कला अकाली जेवी कर तळीचा अवळा. जेने दानव मेधी निवटिला दारिद्र्य धुळवळा याचकाचा. बोलणे अतिमधुर मेघ गरजे जेवी गंभीर. प्रजाजनांचे चित्तमयूर नृत्य करती स्वानंदे. ज्याचा सेना सिंधू देखोनी अद्भुत जलसिंधू होय भयभीत. निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवी न चळेची. त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती. जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्व वदने करुणिया. ते लावण्य सागराची लहरी खंजनाशी बिंबाधरी. मृदू भाषिणी पिक स्वरी हसगमना हरिमध्या. शशीवदना भुजंगवेणी अलंकार शोभा जिची तनु आणि दश झळकती जेवी हिरे खाणी. बोलता सदनी प्रकाश पडे. सकळ कलानी पूर्ण या लागी कलावती नाम पूर्ण. जे सौंदर्य वैराग्याचे रत्न ते निजान चातुर्य भूमीचे. अंगीचा सुहासन माया सदन जिचे मुखाब्ज देखता नूपनात. नेत्र मिलिंद रुंजी घालून धनी पाहता न पुरेची. नूतन आणली अपूर्ण मन जिचे आकर्षिले रायाचे मन. बोलावून पाठवले प्रीती करून परितेन येची प्रार्थता. स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिले नूपमान समीप. या लागी दाशरथ राजा उठून आपणची गेला तिजपाशी. म्हणे शृंगारवल्ली शुभांगिनी मम तनु वृक्षासी आलिंगिनी. उत्तम पुत्र फल प्रवासिनी जगी अत्यानंदे सर्व देखता. तव ते शृंगार सरोवर मराळी बोले सुहास्य वदना वेलाळी. म्हणे म्या उपासीला शशी मौळी सर्व काळ व्रतस्थ असे. जे स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा स्नानात अभूत्य अथवा व्रतस्थ वृद्ध अवश्य अशक्य न भोगावी. स्त्री पुरुष हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगी करुण युक्त चिंताभ्रस्त नसावी. पर्व काळ व्रत दिन निरसून उत्तम काळी षडश अन्ये भक्षून मग ललना भोगवी प्रीती करून. राजलक्षण सत्य हे राव काममेद मद प्रचंड. रती भरे पसरोनी दोधंड अलिंगन देता बळे प्रचंड. शरीर त्याचे पोळले लोहा गरला तप्त अत्यंत. तैसे कलावतीचे तनु पोळत नृप वेगळा होऊन पुसत. कैसा वृत्तांत सांग हा. शृंगार सदना विलासिनी मम हृदय नंद वदिनी. सकळ संशय टाकुनी मुळी होऊन गोष्ट सांग. म्हणे हे चक्र मुकुट वसित क्रोधे भरे नेदी मानस. माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसयात्मक महाराज. त्या गुरुनी परम पवित्र मज दिदला शिवपंचाक्षरी मंत्र. तो जपता अहोरात्र परम पावन पुनितमी. ममता शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त. अगम्य गमन केले विचार रहित अभक्षण तितुके बक्षिले. मग श्री गुरुदये करुणी राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान. तुझ जप तप शिवाचरण घडले नाही सर्वता. घडले नाही गुरुसेवन पुढे राज्यातील नरक दारुण. ऐकता राव अनुतापे करून सददित झाला. म्हणे कलावती गुण गंभीरे तो पंचाक्षरी मज दे आदरे. ज्याचेने जपे सर्वत्र महापापे भस्म होती. ती म्हणे हे भुजेंद्र मज सांगवया नाही अधिकार. मी वल्लभ भातू प्राणेश्वर गुरु निर्धारे तू माझा. तरी यादव कुळी गुरु वरिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ. जो ज्ञानी यांचा माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयांची. जैसे वरिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी. त्यासी नूपश्रेष्ठा शरण जाऊनी शिवदीक्षा घेई दे. मम कलावती सहित भूपाळ गर्ग आश्रमी पातला तत्काळ. साष्टांग नमुनी करमळ जोडून उभा ठाकला. अष्टभावे दाटून हृदयी म्हणे शिवदीक्षा मज देई. म्हणून पुढती लागले पायी मिती नाही भावात. यावरी तो गर्गमुनी कृतार्थ भगिनी तिरा येऊनी पुण्य वृक्षातळी वैसोनी स्नान करवी यमुनीचे. उभयतांनी करुणी स्नान यथा सांग केले शिवपूजन. यावरी दिव्य रत्न आणून अभिषेक केला गुरुशी. दिव्य भरणे दिव्य वस्त्र गुरु पूजिला नुपे आदरे. गुरु दक्षिणेसी भांडारे दाशरातही समर्पिले. तनु मन धनासी उधार गर्गचरणी लागले नुपवर. असोनी गुरुसी वंचित जो पामर ते दारुण निरय भोगिती. श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा. कैसे ज्ञान त्या मतिमंदा गुरु ब्रह्मानंद न भजेत जो. एक म्हणती तनु मम धन नाशवंत गुरुसी काय अर्पू. परम चांडाळ त्याचे शट ज्ञान कदा वदन न पाहिजे. धिक्क विद्या धिक्क ज्ञान धिक्क वैराग्य धिक्क साधन. चतुर्वेद शास्त्रे आला पडून धिक्क पटन तयाचे. जैसा खर पुष्टीवर चंदन षडशी द्रवी व्यर्थ फिरून. जैसे जेवी पापे तंदुल मोजून इकडून तिकडून टाकीती.
घाना इदुरक्ष गाळी इतर सेवती रस न्याहाळी ही पात्रास शररास आठवली परी गोडी न कळे तया असो हे अभयवी खळ तैसे नव्हे हा द्वादश कृपाळ षडोपचारी निर्मळ पूजन केले गुरुचे उभा ठाकला कर जोडुनी मग तो गर्गे हृदयी धरुनी मस्तकी हस्त ठेवी पंचाक्षरी मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निज बोधतरणी अज्ञातम तोची शनी निरसुनी नवल झाले अद्भुत मंत्राचे महिमान रायाच्या शरीरामधून कोट्यावधी काक निघून पळते झाले ते धवा किती एकाचे पक्ष जळले चटपटत बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तयाते जैसा किंचित पडता कुशाग दग्ध होय कटक कटकवन तैसा काक गेला जळून देखुनी राव राव नवल करी गुरुसी नमुनी पुसे रूप काक कैसी निघाली अमुप माझे झाले दिव्य रूप निज निज निरंजनाहुनी आगळे गुरु म्हणे एके सामेक्ष ऐक सामेक्षा अनंत जन्माची महापापे बाहेर निघाली काक रूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तव करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूताची धाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया 25 तत्वांचा मेळ त्यात सापडले बहुतकाळ क्रोध महिषासुर सबळ काम वेताळ घुसशी आशा मनीषा तृषा कल्पना भ्रांती भुलली इच्छा वासना या जाखिनी याक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मेळ तवा निरसला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य केले सहस्त्र जन्मापर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्य काकरूपे देखील म्या सुवर्ण तेज अभक्ष भक्षण सुरापान गुरु तत्कान परदा गमन गुरु निंदक ऐसा ऐसा नाना महापापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपन स्त्री हत्या गुरुहत्या ब्रह्मछळ परिनिंदा पशुहिंसक वृत्ती हारक अगम्य स्त्री गमन मित्रद्रोहीन गुरुद्रोहीन विश्वद्रोहीन वेदद्रोहीन प्रसाद भेद लिंग भेद पाही पंक्ती भेद हरिहर भेद ज्ञानचोर पुस्तक चोर पक्षी घात पाखंडमती मिथ्यावाद भेदबुद्धी भ्रष्ट मार्गस्थ स्थापना स्त्रीलंपट दुराचारी कृतज्ञ पर द्रव्यापहारक कर्मभ्रष्ट तीर्थ महिमा उच्चिष्ट बक ध्यानी गुरु छळक मातृ हाकत पितृहत्या दुर्लभ घातक कर्म मार्गघात दीन हत्यारा पाठी पशून्य तृणदाहक पडती सज्जन गोवर्ध भगिनी वत कन्या विक्रय गोविक्रय हविक्रय हयविक्रय रसविक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूण हत्या महापापे ही महापापे सांगितली शुद्ध पापे नाही गणली इतकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलं उत्तम गुरु प्रतापे तरलो निसीम काय महिमा बोलू आता गुरुस्तव करुणी अपार रामासी आला दाहक दाशहर अनुपवर सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिव मंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अववर्ण दोष दुष्काळ देशातून पळाले वैद्यव्य आणि रोग मृत्यू नाहीच कोटे देशात अतिलिंगिता कलावतीसी नूपनाथ शशी ऐसे शीतळ वाटे शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होते शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्रह्मभोजन यथाविधी दाशरथाचे आख्यान जे लिहिती ऐकती करती पठन प्रीती करून ग्रंथ रक्षण अनुमोद देती ते सुपळ कथा संसार त्यासी निज जांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य तेची नर शिवमहिमा वर्णिती ते पुढे कथा सुरस सार अमृताहून रसिक फार ऐकोनी पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानीचे पूर्ण ब्रह्मानंद त्रिशूळ पाणी श्रीधर मुख निमित्त करुणी तोची बोलविती विचारुनी पाहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेने श्री धरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरिक्त कलाक्रिय शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड चंदक पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड प्रथम अध्याय गोढा श्री सांब सदाशिव अर्पण नमस्तु शुभम भवतो ओम नमः शिवाय.